की आता 10 वर्षानंतर त्यांची जी 25 लाखाची अमाऊंट होती, बरोबर, तर ती सुद्धा जवळपास 1,40,00,000 झाली आहे. 25 लाख रुपये जे त्यांनी इन्व्हेस्ट केले होते सर, ती आता 1,40,40,00,000 झाली. जस्ट बिकॉज ऑफ SWPच्या याच्यावरून भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये SWPचा फायदा होतो. मला जितकं कळतं तर मला हा एक पगार वाटतो की तुमच्याकडे आज जर काही पैसे, ते पैसे तुम्ही गुंतवले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक पगार चालू होतो. जर मी म्हणालो 15,000 दर महिना, तर मला दर महिन्याच्या 1 तारखेला 5 तारखेला जी तारीख मी ठरवीन त्या तारखेला 15,000 अकाउंटला म्युच्युअल फंडाच्या अकाउंटमधनं बँक अकाउंटमध्ये आणं. ज्यांचं इरेग्युलर इन्कम आहे, असे कलाकार, तंत्रज्ञ किंवा प्रोफेशनल, छोटे व्यावसायिक, एजंट्स, रिअल इस्टेटमधले काम करणारे एजंट, ज्यांना कधी एखादा फ्लॅट विकला गेला तर 1-2 लाख रुपयाचं कमिशन येतं, बरोबर, अशा सगळ्या मंडळींचं होतं काय, त्यांचं इन्कम इरेग्युलर, त्यामुळे त्यांचं लाईफ जगण्याचा पॅटर्नसुद्धा इरेग्युलर. ज्या दिवशी चेक आलाय त्या महिन्यात मी राजा, पुढचे 2-3 महिने पेमेंट येत नसेल मी एकदम कंगाल. तिसरा जो प्रकार आहे लोन मॅनेजमेंट. 10% आतमधलं जे लोन चालू आहे किंवा घराचं लोन पटपट फेडायला बघतात लोक. लक्षात घ्या, तुम्हाला जे जे सिंगल डिजिटमध्ये मिळालेली कर्ज आहेत ती पटपट फेडायला ला जाणं हे योग्य नाही. त्याऐवजी जर तुम्हाला बल्कमध्ये पैसे येत असतील तर तुम्ही SWPचा वापर करू शकता. पण पर्सनल लोन फेडायला म्हणून 50 लाख रुपये असेल ठेवलेले इन्व्हेस्टमेंट्स, तर SWP पर मंथची अमाऊंट येईल माझी 25,000. बरोबर. मी 25,000 दर महिन्याला घेतोय, म्हणजे वर्षभरामध्ये 3 लाख रुपये वापरले जात आहेत 6%. बरोबर, करेक्ट. आणि विथ अ गुड फायनान्शियल प्लॅनर यू कॅन अचीव 14 to 15% लॉंग टर्म रिटर्न्स. ओके. ज्यांना इरेग्युलर पेमेंट्स आहेत त्यांचं आयुष्य खूप विस्कळीत होतं, त्यांना फायनान्शियल प्लॅनिंग करता येत नाही. बरोबर. ते म्हणतात SIP वगैरे, अहो आम्हाला दर महिन्याला पैसे मिळत नाहीत. सो तुम्ही या पॅटर्ननी एक फिक्स्ड रेग्युलराइज आयुष्य करून घेतलं की तुमच्या SIP सुद्धा त्याच्यामधनं तुम्ही वळत्या करू शकता. मुळात प्रॉब्लेम कुठे असतो माहिती आहे का चेतन, आपण ही एक फायनान्शियल प्लॅनिंग ही एक स्पेसिफिक गरज आहे माझी हे मान्यच न करता माझं आयुष्य रेटतो ना, बरोबर, त्याला मी माझ्या आयुष्याची क्वालिटी खराब करून घेतो. करेक्ट. मला तर ही मुळात रिटायर्ड अर्ली वगैरे ही जी कन्सेप्ट आहे ना, हा मूर्खपणा वाटतो. बरोबर. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे समीर दिघे सर. सरांसोबत आपण एक इन्व्हेस्टमेंट या टॉपिकवर पॉडकास्ट केलेला आहे आणि तो तुम्हाला खूप जास्त आवडला आहे. तुमचा प्रतिसाद इतका चांगला आहे की आता येणाऱ्या काही दिवसामध्ये तो 50,000 टच करेल. तर सर, तुमचं पुन्हा एक वेळेस स्वागत आहे बँटर विथ चेतनमध्ये. नमस्कार, धन्यवाद चेतन. तर आजचा जो टॉपिक आहे आपला, हा टॉपिक आहे आपला SWP वर. मला भरपूर कमेंट आला की SWP वर व्हिडिओ करा, बट मला त्याच्याबद्दल इतकं माहिती नव्हतं. मी थोडा सर्च केला आणि सरांशी कॉलवर बोललो, तर सर बोलले की या टॉपिकवर आपण आपली जी ऑडियन्स आहे त्यांना इतक्या चांगल्या पद्धतीने समजावू शकतो की प्रत्येकाचं जे रिटायरमेंट प्लॅन आहे, भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये SWPचा फायदा होतो. मला जितकं कळतं तर मला हा एक पगार वाटतो की तुमच्याकडे आज जर काही पैसे, ते पैसे तुम्ही गुंतवले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक पगार चालू होतो, ही माझी समज आहे. पण ॲक्च्युअलमध्ये SWP काय आणि SWPचा उपयोग कुणी कुणी केला पाहिजे हे आज आपल्याला समीर सर पुढच्या 30 मिनिटांमध्ये सांगणार आहे. तर सर, SWP म्हणजे काय? SWP म्हणजे चेतन सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. ओके. ज्या वेळेला शेअर बाजारातल्या किंवा वेगवेगळ्या ॲसेट क्लासमधल्या म्युच्युअल फंडातल्या जे आपल्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, या म्युच्युअल फंडामध्ये ठेवलेल्या इन्व्हेस्टमेंट्स मधनं आपण विड्रॉ पैसे करत असतो. तर त्या विड्रॉ करण्याला लावलेली सिस्टीम, ओके, म्हणजे SWP. जर मी म्हणालो 15,000 दर महिना, तर मला दर महिन्याच्या 1 तारखेला 5 तारखेला जी तारीख मी ठरवीन त्या तारखेला 15,000 अकाउंटला म्युच्युअल फंडाच्या अकाउंटमधनं बँक अकाउंटमध्ये आणं. SIP म्हणजे काय, तर बँक अकाउंटमधनं 15,000 रुपये जर मी ठरवले तर 15,000 रुपये
बँक अकाउंटमधनं म्युच्युअल फंडाच्या अकाउंटमध्ये जातात. त्याला म्हटलं जातं SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. बरोबर. ज्या वेळेला आपण इन्व्हेस्टमेंटला सिस्टीम लावून दिली जाते त्याच्या बरोबर विड्रॉवलला सिस्टीम लावून देणं. बरोबर. म्हणजे SWP. राईट. म्हणजे सरांनी ते सांगितलं की SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तुमच्या बँकेत जर काही पैसे आहेत तर ते तुम्ही प्रत्येक मंथमध्ये म्युच्युअल फंडमध्ये टाकत असतात. इथे तुमच्याकडचे जे ऑलरेडी म्युच्युअल फंडमधले पैसे ते पैसे प्रत्येक मंथमध्ये तुमच्या अकाउंटला येतील. याला SWP म्हणतात. तर सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की SWP हे कुणी करायला हवं आणि सुरुवातीला तर कुणी करायला हवं आणि आपला शेवटचा मुद्दा असेल कुणी नको करायला, याचा दुष्परिणाम कसा होऊ शकतो आयुष्यावर. बरोबर. कुणी करायला हवं. तर SWP हे आपण म्हणूया हे एक टूल आहे. आणि हे इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट मधलं जे टूल आहे ते कोण कोण वापरू शकतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिटायर्ड होणारे लोक आणि ज्यांना पेन्शन नाही आहे किंवा पेन्शन पुरेशी नाही आहे आणि एक ठरलेली रक्कम दर महिन्याला येत जाणं अपेक्षित आहे आणि पुढे महागाई जशी वाढेल त्याप्रमाणे त्यात वाढ देखील होत राहणं गरजेचं आहे. अदरवाईज हे रिटायर्ड होणारी मंडळी काय विचार करत असतात, मी FD करीन आणि FDचं मी व्याज खाईन. पण व्याज वाढत जाणारी गोष्ट नाही. त्यामुळे जर त्यांनी से फॉर एक्झाम्पल 1 कोटी रुपये ठेवलेत आणि दर महिन्याला ते घेत आहेत 50-60 हजार रुपये, जे काय व्याज येतंय 60 हजार रुपये समजा, तर ते तेवढंच राहत आहे. 1 कोटी तेवढेच राहतात ना. बरोबर आहे. त्याच्यात काही वाढ नाही होणार आहे. अजून 10 वर्षानंतर ज्यावेळेला आजचे 60 हजार रुपयाचाच खर्च 70-80 हजार खूप खूप वाढलेला पण असेल, जो जितका वाढलेला असेल त्या वाढलेल्याला तोंड द्यायला हे 60-70 हजार कमी पडतील. करेक्ट. आणि मग आपल्याला सगळ्या गोष्टी महाग वाटायला लागतात. सो त्यामुळे व्याजावर जगण्याला पर्याय म्हणून SWPचा वापर होऊ शकतो रिटायर्ड होणाऱ्या लोकांचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी. बरोबर. दुसरा ह्याचा वापर आपण करू शकतो ज्यांचं इरेग्युलर इन्कम आहे, असे कलाकार, तंत्रज्ञ किंवा प्रोफेशनल, छोटे व्यावसायिक, एजंट्स, रिअल इस्टेटमध्ये काम करणारे एजंट, ज्यांना कधी एखादा फ्लॅट विकला गेला तर 1-2 लाख रुपयाचं कमिशन येतं, नाहीतर पुढे काही महिने 1 रुपया मिळत नाही. बरोबर आहे. तसंच काही गायक, कलाकार, ॲक्टर्स ज्यांना एकदम 5-7 लाख रुपयाचं पेमेंट येतं, पुढे 2-3 महिने काही येत नाही. लेखक. बरोबर. अशा सगळ्या मंडळींचं होतं काय, त्यांचं इन्कम इरेग्युलर, त्यामुळे त्यांचं लाईफ जगण्याचा पॅटर्न सुद्धा इरेग्युलर. ज्या दिवशी चेक आलाय त्या महिन्यात मी राजा, पुढचे 2-3 महिने पेमेंट येत नसेल मी एकदम कंगाल. बरोबर. कडकी चालली बाबा, असं करत आयुष्य जगणं हे बरोबर नाही. तुमचं आयुष्य जगण्याला तुम्ही पण रेग्युलराईज करू शकता. त्यासाठी म्हणून पण SWP हे टूल वापरून करू जगता येऊ शकतं. रेग्युलराइज्ड इन्कमसाठी माझा महिन्याचा पगार मी ठरवून घेऊ शकतो SWP पॅटर्न. बरोबर. सो दिस इज अ सेकंड टाईप ऑफ पीपल करेक्ट हू कॅन यूज SWP. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे लोन मॅनेजमेंट. ओके. थर्ड लोन मॅनेजमेंट. जर माझं होम लोन किंवा कार लोन किंवा कुठलंही डबल डिजिटमध्ये नसलेलं 10% आतमधलं जे लोन चालू आहे आणि कुठल्या तरी मार्गातनं से फॉर एक्झाम्पल माझी हेरिडिटरी प्रॉपर्टी विकली जाऊन पैसे येत आहेत किंवा मला बल्कमध्ये कुठेतरी पैसे आले तर एक ट्रेंड असतो मी लोन पटकन फेडून देईन. बरोबर. राईट. की जर एखादे माझा प्लॉट विकला मी किंवा काही झालं तर माझं एक कार लोन मी फेडून टाकेल किंवा काहीतरी इकडचा पैसा उचलायचा, शेत विकायचा आणि घर घ्यायचं. आणि जर 10 लाखाचं माझं कार लोन चाललंय तर त्या 10 लाखाच्या कार लोनला मी फेडून टाकलं. बरोबर. त्याच्याने होतं काय, तुमचा EMI बंद होतो पण ते पैसे पण गेले ना. राईट. त्याऐवजी जर तुम्हाला 10 लाख रुपयेचं कार लोन नको आहे आणि त्याचा 15,000 रुपयाचा हप्ता चालू आहे, तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करा SWP पॅटर्ननी विथ अ गुड फायनान्शियल ॲडवाइस, कन्सल्ट नीट करून घेऊन आणि त्याच्यामधनं SWP पे आउट घेतलं आपण तर तुमचं ॲज गुड ॲज लोन फिटल्यासारखंच आहे ना. बरोबर आहे. पण टेन्युअर ज्याला संपेल त्याला गाडी सुद्धा तुमच्याकडे राहील आणि जी काय अमाऊंट राहिली असेल, बरोबर, मानून चालूया त्या ह्याच्यामध्ये फक्त 4 लाख राहिले,
तर तुम्ही तर ते 10 लाख तसेच्या तसे देऊनच टाकणार होतात ना. बरोबर आहे. ॲट द एंड ऑफ लोन पिरियड जर 4 लाख सुद्धा त्याच्यामध्ये राहिले तर तुमच्या नेक्स्ट गाडीला घ्यायला हो डाऊन पेमेंट तुम्हाला चांगलं आणि अपग्रेड करू शकता ना. हीच गाडी आहे, त्याचे सुद्धा सेकंड हँड मध्ये काय 1-1.5 लाख रुपये तरी येतील. बरोबर. आणि हे काय 4-5 लाख रुपये उरले ते सेकंड गाडी ज्याला आपण जातो घ्यायला, त्याला काहीतरी लाईफस्टाईल आपलं वाढलेलं असतं, अपग्रेड करतो, त्याला त्याचा वापर होऊ शकतो. बरोबर. घराचं लोन पटपट फेडायला बघतात लोक. लक्षात घ्या, तुम्हाला जे सिंगल डिजिट मध्ये मिळालेली कर्ज आहेत ती पटपट फेडायला लागून जाणं हे योग्य नाही. त्याऐवजी जर तुम्हाला बल्कमध्ये पैसे येत असतील तर तुम्ही SWP चा वापर करू शकता. पण पर्सनल लोन फेडायला म्हणून 14-15% कुठेतरी पतपेढीचं कर्ज काढलं रे, तर ते फेडायला म्हणून मी SWP चा वापर करीन तर मित्रांनो खूप चूक होऊ शकते, मोठी चूक होते. सो त्यामुळे पर्सनल लोन साठी SWP नका करू, हे सगळ्यात मोठं एक पॉइंट सांगितलंय सरांनी आपल्याला. सरसकटीकरणाने वापरू नका. बरोबर. चौथं, ज्यांना काही अमाऊंट डोनेशन द्यायची इच्छा असते की मला दर महिन्याला 25,000 का 50,000 कुठल्या सामाजिक संस्थेला किंवा सामाजिक कार्यासाठी म्हणून डोनेशन द्यायचे, त्यासाठी माझ्या असलेल्या ॲसेट्स मधनं काही अमाऊंट मी बाजूला ठेवतो. ओके. आणि दर महिन्याला त्या SWP मधनं जे पैसे येतात सामाजिक कार्यासाठी म्हणूनच, तर ते मी वापरतो. जेणेकरून या महिन्यात माझं इन्कम कमी झालं, जास्त झालं, काय आलं, त्याच्याने माझं सामाजिक काम अडू नये. बरोबर. ऍक्च्युली याच्यातून एक गोष्ट कळते की आपण जर याला थोडंसं अजून डिस्क्रिप्टिव्ह याच्यात रिटायरमेंटचं जर मी एक्सप्लेन करायला गेलो तर रिटायरमेंटचं कसं असतं की आता भरपूर लोक जे आहेत तर ते गव्हर्नमेंट सर्वंट नाहीये, तर त्यांना पेन्शन नसतं सर. बरोबर. जे प्रायव्हेटमध्ये जॉब करतात त्यांना पेन्शन नसतं. ऍक्च्युली जे प्रायव्हेटमध्ये जॉब करतात त्यांना पेन्शन नसतं. तर त्या लोकांनी जर SWPचा यूज केला आणि त्यांची मिळालेली जी रक्कम आहे पेन्शनची अमाऊंट वगैरे, तर ती त्यांना रेग्युलर मिळत जाईल. म्हणजे त्याच्यातून त्यांचं घर खर्च वगैरे गोष्टी होत जातात आणि पुढे ते त्याचं इन्क्रीमेंट पण घेऊ शकतील. ओके. कसं तर मी तुला सांगतो की से फॉर एक्झाम्पल 50 लाख रुपये त्यांनी SWP पॅटर्न मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या. बरोबर. SWP हवी आहे या दृष्टिकोनाने केलेल्या 50 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहेत रिटायर्ड होणाऱ्या. करेक्ट. त्यासाठीच गणित असं आहे की 0.5% वर SWP घेऊ नये. नाही. ओके. 50 लाख रुपये असेल ठेवलेले इन्व्हेस्टमेंट तर SWP पर मंथची अमाऊंट येईल माझी 25,000. बरोबर. मी 25,000 दर महिन्याला घेतोय, म्हणजे वर्षभरामध्ये 3 लाख रुपये वापरले जातात 6%. बरोबर. करेक्ट. आणि विथ अ गुड फायनान्शियल प्लॅनर you can achieve 14 to 15% लॉंग टर्म रिटर्न्स. ओके. तो 6% तुम्ही वापरताय आणि साधारणपणे 8 ते 9% त्यात पण जमतायच. बरोबर आहे. सो हळूहळू होईल कसं, एक 4-5 वर्षामध्ये तुमच्या 50 लाखाची जी रक्कम आहे ती सुद्धा 65-70 लाख झाली असेल. बरोबर आहे. म्हणजे सर याच्यात असं आता 70 लाखाचे 0.5% म्हणजे 35,000. सो तुमची जी पेन्शन चालू होती 25,000 ती आता तुम्ही 35,000 की नाही. दॅट इज द ब्युटी ऑफ SWP फॉर रिटायरमेंट. हे पुढे 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 तुम्ही जसं हे माझे 75 लाखाचे 1 कोटी झाले, माझी SWP मी 50,000 रुपये घेऊ शकेन. बरोबर. राईट. तर हे असं कालापर्यंत चालच राहू शकतं. म्हणून मी त्याला म्हणतो रिटायर्ड होणाऱ्या लोकांसाठी हे अक्षय पात्र आहे. बरोबर. आणि सर याच्यात मला एक विचारायचं, जसं तुम्ही आता सांगितलं की मी टाकताना 30 लाख टाकले, पण म्युच्युअल फंडमध्ये ऍक्च्युली हा पैसा जातो ना सर, तर एक 5 वर्षानंतर जर त्या म्युच्युअल फंडची किंवा त्या आपल्या शेअर्सची जी व्हॅल्यू आहे ती वाढली तर ते 30 लाखाचे 45 पण होऊ शकतात आणि मग त्या 45 वर मला तितके पैसे येत राहतील. एक्झॅक्टली. म्हणजे हे उलट खूप बेटर आणि सेफ एक एक्झाम्पल आहे आपल्याला. लॉंग टर्म असं नाही की आज टाकले 1 वर्ष करता 40 लाख टाकून दिले तर वाढत जाईल पैसा हळूहळू. तर समजा तुम्ही लक्षात घ्या, सरकारी अधिकाऱ्यांना रिटायर झाल्यानंतर 50,000 रुपये पेन्शन लागली, त्यांना नवीन नवीन वेतन आयोग आणि जसे जसे लागू होत जातात त्यांची पेन्शन सुद्धा महागाई भत्त्याप्रमाणे वाढते. बरोबर आहे.
ज्यांनी पैसे नुसते एफडी मध्ये ठेवलेत त्यांना महागाई भत्तेनी पेन्शन वाढते का? त्यांची व्याज वाढतं का? नाही वाढत. बरोबर. मग इथे तुम्ही अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करून महागाईप्रमाणे तुम्हाला खर्चाचे पैसे वाढते राहू शकतात. करेक्ट. सेकंड जे आपलं होतं ते होतं लोनचं. जर तुमच्यावर होम लोन आहे, होम लोन एक 7 ते 9 मध्ये बँक्स देत असतात, 7 ते 9% इंटरेस्टवर. तर हे पण सिंगल डिजिट झालं, जसं सरांनी सांगितलं की, तर हे पण तुम्ही फेडू शकतात. तर सर याच्यामध्ये जर कुणाकडे काही लमसम पैसा आहे तर सरांचं म्हणणं असं आहे की तो पैसा घ्या आणि लगेच ते लोन फेडून द्या, असं नका करू. त्या पैशांची SWP करा. म्हणजे तो पैसा टाका तुम्ही SWP मधून, जे तुम्हाला त्याच्यातून मिळेल, जो पैसा तुमचा मंथली येत असेल त्याच्यातून तुम्ही EMI पे करा. राईट सर. सो दॅट EMIचा लोड गेला. तुम्ही लोन का फेडत होता? मला दर महिन्याला उचलून माझ्या पगारातनं किंवा माझ्या ऍक्टिव्ह इन्कम मधनं, बरोबर, मला EMIचा लोड नकोय. घालवला लोड तुमचा. बरोबर आहे. राईट. SWP येते, बरोबर, EMI जातोय. राईट. ॲट द एंड ऑफ लोन पिरियड जे काय राहील, विच इज युअर प्रॉफिट. करेक्ट. थर्ड होतं की ज्यांच्याकडे लमसम अमाऊंट येत असते, म्हणजे भरपूर लोकांचे बिझनेसेस असे असतात. समजा आपण रिअल इस्टेट एजंट पकडू, तर रिअल इस्टेट एजंटचं कसं असतं की त्यांनी जर एका महिन्यामध्ये 4 फ्लॅट विकले तर त्यांना कमिशन मिळू शकतं 6 ते 7 लाख रुपये. पण पुढचे 3 ते 4 महिने ते एकही फ्लॅट नाही विकणार, तर ते त्यांना त्या मंथ्समध्ये 0 पैसे येतील. तर असं नाही आहे की ते 6 ते 7 लाख रुपये त्यांनी जे एका महिन्यात कमवले तर ते 2 महिन्यात उडवून द्यायचे वगैरे. त्या लोकांसाठी हे खूप बेस्ट आहे. जसं आपल्याला सरांनी सांगितलं की तो पैसा तुम्ही SWP मध्ये टाका आणि त्याचं मंथली तुम्ही रिटर्न घेत जा. म्हणजे तो पैसा तुमचा सेफ असेल आणि त्याचा तुम्हाला एक सॅलरी पण चालू होऊन जाईल. म्हणजे तुमची लाईफस्टाईल तुम्ही मेंटेन करू शकता. म्हणजे चेतन, तू मला सांगितलंस की मी साधारण 2-2 लाख रुपये एका कमिशनचे मला मिळतात. राईट. आणि असे मी वर्षभरात 5 फ्लॅट तरी विकतो. करेक्ट. तर साधारणपणे अॅन्युअल इन्कम जे दिसतंय ते 10 लाख रुपयापर्यंत, बरोबर, रेव्हेन्यू माझ्या या व्यवसायामधनं आहे. आता या 10 लाख रुपयाला होतंय कसं, 2 लाख ज्याला मिळतात त्याला मी राजा, नाहीतर मी एकदमच बिचारा साधा. बरोबर. असं जगण्यापेक्षा मी ठरवून काय घेऊ शकतो की या 10 लाख रुपयामधनं मी 60,000 रुपयाचा ह्या व्यवसायाचा मी एम्प्लॉई आहे. बरोबर आहे. तो 7,20,000 रुपये वर्षाचं माझं पॅकेज आहे. राईट. इतकं जर मी स्वतःला त्याच्यात शॉर्ट करून घेतलं तर 60,000 रुपये दर महिन्याच्या 1 तारखेला पगारासारखी येतील. त्या 60,000 मी आयुष्य जगतोय. बरोबर आहे. ज्या वेळेला मी 10 लाख रुपये कमिशन कमवणारा रिअल इस्टेट एजंट असेल तर मी 60,000 रुपयापर्यंतचा पगार घेतोय. बरोबर आहे. हेच जर मी 25 लाख रुपये कमवायला लागलेलो आहे तर मी माझा पगार पण 60,000च्या ऐवजी 80-90,000, 1,20,000 करेल, करू शकीन की. बरोबर आहे. म्हणजे जसं जसं तुमचं अर्निंग वाढत जातं तसं तसं तुम्ही पगारही वाढवा त्याच्यातून, आणि जो इझिली तुम्हाला मिळू शकतो त्याच्यात. सो ज्यांना इरेग्युलर पेमेंट्स आहेत त्यांचं आयुष्य खूप विस्कळीत होतं. त्यांना फायनान्शियल प्लॅनिंग करता येत नाही. बरोबर. ते म्हणतात SIP वगैरे, अहो आम्हाला दर महिन्याला पैसे मिळत नाहीत. सो तुम्ही या पॅटर्ननी एक फिक्स्ड रेग्युलराइज आयुष्य करून घेतलं की तुमच्या SIP सुद्धा त्याच्यामधनं तुम्ही वळत्या करू शकता की 10 लाख रुपये उत्पन्न आहे, 7,20,000 रुपये मला जगण्यासाठी लागतायत, पण जे वरचे ठेवलेले पैसे आहेत 2-2.5 लाख रुपये, ते जे 2-2.5 लाख रुपये आहेत, बरोबर, त्यांना मी SIP साठी माझ्या लॉंग टर्म गोलसाठी पण वापरला पाहिजे. राईट. अदरवाईज माझा असे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये बरेच जण भेटतात, ते मला सांगत असतात की अहो आम्ही कुठं हे करणार. आणि मग कोविडच्या काळामध्ये खूप चांगले कलाकार, बरोबर, ते रेशन घ्यायला राईनीत उभे होते. राईट. का या वेळ आली? कारण 2-3-4 महिन्यासाठी तुमचं उत्पन्न थांबलं तर तुम्हाला सरकारची मदत घेण्यासाठी म्हणून रांगेत उभं राहायला वेळ लागतं. किती फायनान्शियल प्लॅनिंग घडलंय तुमचं? बरोबर आहे. एक्झॅक्टली. वाईट आहे सर. म्हणजे या गोष्टी जेव्हा तुमच्याकडे लोक येत असतील तर तुम्हाला भयान होऊन जात असेल की अरे यार आपल्याला तर हा इतका मोठा कलाकार वाटतो, पण फायनान्शियल प्लॅनिंग ज्या क्षणी माझ्याकडे तो येतो त्याच वेळेला माझ्याकडे तसं नाही. कुठलाही फायनान्शियल जो सुविद्य फायनान्शियल प्लॅनर आहे, सरस्वती देवता प्रसन्न आहे त्याच्यावरती, अशा कुठल्याही फायनान्शियल प्लॅनरकडे जो जात असेल तरी त्याचे अर्ध्याहून जास्त प्रॉब्लेम तिथेच संपतात. मुळात प्रॉब्लेम कुठे असतो माहितीये का चेतन? आपण ही एक फायनान्शियल प्लॅनिंग ही एक स्पेसिफिक गरज आहे माझी,
हे मान्यच न करता माझं आयुष्य रेटतो ना, बरोबर, त्याला मी माझ्या आयुष्याची क्वालिटी खराब करून घेतो. करेक्ट. आणि जे लास्ट होतं आपलं की डोनेशन. आता भरपूर लोकांना असं असतं की त्यांना डोनेट करायची सवय असते, म्हणजे डॉग्स झाले वगैरे, ते यांना ते मंथली काहीतरी एक अमाऊंट काढून देत असतात, 10,000 20,000 रुपये समथिंग त्यांचा एक स्पेंड असतो. तर अशा लोकांसाठीही ही एक चांगली गोष्ट आहे की ते एक अमाऊंट त्यांनी साईडला काढून यासाठी यूज करू शकतात. ओके सर, काही कमेंट्स मी वाचल्यात आणि काही व्हिडिओ पण मी बघितले. त्यामध्ये असं दाखवलं जात आहे की HWP ही तुमची सॅलरी क्रिएट करणारी आहे. मी एक्सप्लेन जेव्हा केलं सुरुवातीला ॲज अ इंट्रोडक्शन, तेव्हा पण मी तेच सांगितलं की एक पगार सुरू होतो तुम्हाला आणि तो तुम्ही यूज करू शकता. पण तुम्हाला काय वाटतं की त्याला एक 25 ते 40 वर्षातले जे मुलं आहे आजकालचे, ते जास्त करून याच्याकडे असं बघताय की यार घर विकून देऊ, प्लॉट विकून देऊ आणि ते पैसे HWP टाकून देऊ. एक 40 विकले, 40 लाख जरी आपण टाकले HWP, तर मिनिमम 30 ते 35 मध्ये आपण पैसे येऊ शकतात. म्हणजे जसं की एक जमीन असते, फ्लॅट बांधून द्यायचे आणि घरी बसून खायचं. अशा वृत्तीने पण याच्याकडे एक बघणारा वर्ग आहे सर. तर तुम्हाला याबद्दल काय सांगायचं? लोखंड कसं गंजतं तसं हे आयुष्य गंजवण्याचा मार्ग म्हणून वापरायला जाऊ नये. ड्रग्ज असतात त्याचा वापर हा कोणाचा तरी एखाद्याला प्रचंड वेदना आहे म्हणून तो पेन किलर म्हणून सुद्धा वापर होतो, बरोबर. किंवा कॅन्सर पेशंट सारख्या, दुर्धर कॅन्सर सारख्या आजारांसाठी पण इलाज होतो आणि त्याच ड्रग्सचा नशा म्हणून वापर पण होतो, बरोबर आहे. जी तरुण मंडळी आहेत त्यांनी HWP घेऊन मी आयुष्य जगीन हा त्यांचा कर्माचा मार्ग कुठेतरी अडवू शकतं आणि ते जर अडवलं गेलं तर ते लोखंड कसं गंजत जातं तसं त्यांचं आयुष्य एका बाजूने गंजत जातं. व्यसनं लागतात, नवरा बायकोचे संबंध बिघडतात, खूप प्रकारचे सामाजिक समस्या त्यातनं निर्माण होतात. मला तर ही मुळात रिटायर्ड अर्ली वगैरे ही जी कन्सेप्ट आहे ना, हा मूर्खपणा वाटतो, बरोबर. लक्षात घ्या, फायनान्शियल फ्री करून देणं, फायनान्शियल फ्री होणं, मला माझे जे जे काही लागणार आहेत ना फ्युचर गोल्स, त्याच्या दृष्टिकोनातनं माझ्याकडे पैसे आहेत, आता मला पैसे कमवण्यासाठीच्या टेन्शननी काम करावं लागतंय, ह्यातनं मला बाहेर पडायचंय, मी मान्य करतो. बट त्याचा जो एक्स्ट्रीम अप्रोच ठरतो, करेक्ट, रिटायर्ड अर्ली, बरोबर, तिकडे मला प्रॉब्लेम ऐकू येतो. तुम्हाला वाटतं जर तिथे माझा कर्मसिद्धांत गणतो ना, बरोबर आहे. हे आयुष्य, हा मानवी देह आपल्याला मिळाला आहे, तर काहीतरी काम करणं, 8 ते 9 तासाचं छान काम करणं हे तुमच्या आयुष्याला पर्पज देतं, बरोबर आहे. त्या पर्पजलाच तुम्ही बाजूला टाकण्यासाठी म्हणून HWPचा वापर करणार असाल तर कसं झालंय, फार्माच्या दुकानांमध्ये विदाऊट प्रिस्क्रिप्शन काही औषधं मिळत नाहीत, बरोबर. दुर्दैवानी अजून आपल्याकडे अशी पद्धत नाही. त्यामुळे काही फायनान्शियल प्लॅनर्स किंवा असे हे ऑनलाईन सुद्धा जे स्वतः अक्कल लावून वापरून करून घेतात, ते तुम्ही तुमच्या आयुष्याला बिघडवून घेता, बरोबर आहे. माझ्यासारख्या फायनान्शियल प्लॅनरकडे जर अशी मंडळी आली तर मी तरी त्यांना अशा गोष्टींसाठी मदत नाही करणार. मला नाही व्यवसाय मिळाला तरी चालेल, बरोबर आहे. म्हणजे सरांचं म्हणणं तेच आहे की या गोष्टीकडे तुम्ही असं नका बघू की तुम्हाला पगार दिला आणि मग रिलॅक्स बसून घरी बसून खायचं. ही गोष्ट तुम्ही रिटायरमेंट प्लॅन, लोन्स, तुमच्यावरचे जे बर्डन आलेले, या गोष्टींचा विचार करूनच त्याचा प्लॅन केला गेला पाहिजे. यूज अँड अब्यूज, प्रत्येक गोष्टीला, बरोबर, यूज अँड अब्यूज हे दोन्ही मार्ग असतात, बरोबर आहे. डोंट अब्यूज इट, करेक्ट, यूज इट, राईट. सर, आता ही जी गोष्ट आपण यावर बोललो की आपण एक एज ग्रुप पकडला की 25 ते 40, HWP ही कुणी नको करायला, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? तरुणांनी ज्यांना आयुष्य जगण्यासाठी मिळणारे पैसे पण समाधानकारक मिळत आहेत, तरी सुद्धा मी HWP घेऊन माझं आयुष्य अजून लक्झरियस करण्यासाठी म्हणून मी वापरत असेन HWPचा, तर मी लक्झरियस आयुष्य करण्यासाठी म्हणून थोडासा काम जे माझं आहे ते वाढवलं, त्याला प्रमोशन मिळेल, त्याच्यामधली अजून सरस्वती देवतेची उपासना करण्यासाठीचे जे माझे प्रयत्न आहेत ते मी कमी करीन.
कारण का तर मला अजून एक प्रमोशन घेण्यासाठी म्हणून 1-2 कोर्स करायचे आहेत. बरोबर आहे. आता मला तेच प्रमोशन मिळाल्यासारखे पैसे मिळायला लागले, मी का करीन? असा जर वापर तुमचा होऊ शकणार असेल तर ते तुम्ही केलं नाही पाहिजे. सर SWP जर करायची असेल तर ती आपण कशी करू शकतो? म्हणजे आता एक नवीन माणूस आहे, त्याला तर फक्त ही टर्म माहिती आहे की सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन, पण करायचं कसं हे तो कसं करेल सर? सो सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन हा प्रत्येक म्युच्युअल फंडची जी स्कीम असते त्यामध्ये अवेलेबल ऑप्शन असतो. ओके, मी त्यामधनं घेऊ शकता. परत सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठल्या स्कीम्समधनं SWP घ्यायची आणि कुठल्यामधनं नाही घ्यायची यासाठी विवेक लागतो. आणि तो विवेक आर्थिक ज्ञानात येतो. बरोबर आहे. अदरवाईज लोक इक्विटी फंड्स मधनं SWP लावून घेतात. कुठलाही क्वालिफाईड फायनान्शियल प्लॅनर तुम्हाला थेट इक्विटी मधनं SWP लावून देईल, त्यातनं डायरेक्ट विड्रॉवल सुरू झालेलं आहे असं सरसकट सगळ्यांना करून देणार नाही. बरोबर आहे. खूप रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये ते केलं जातं. अदरवाईज ते सॉफ्ट लँडिंग होतच नाही. होतं काय, मार्केट ज्याला पडलंय त्यावेळेला सुद्धा माझं विड्रॉवल चालूच राहतं. सो विड्रॉवल इक्विटी रिलेटेड म्युच्युअल फंडचे जे स्कीम्स आहेत त्यामधनं कधी झालं पाहिजे? ज्या वेळेला PE व्हॅल्युएशन्स खूप एक्सपेन्सिव्ह आहेत आणि ती एक्सपेन्सिव्ह PE व्हॅल्युएशन्स वरती मार्केट दर 3-4 वर्षातनं एकदा कधी ना कधी आपल्याला सापडतं. ते 3-4 वर्षात ज्या वेळेला मार्केट एक्सपेन्सिव्ह लेवलवरती आहे त्यावेळेला पुढच्या 3-4 वर्षाची सोय लावली. SWPची अमाऊंट ज्या आहेत त्या बाजूला काढायच्या, इक्विटी मार्केट्समधनं काढायच्या आणि डेट फंड्समध्ये ठेवायच्या. आणि डेट फंड्समध्ये सुद्धा प्रायव्हेट डेट नाही घ्यायचं, गव्हर्नमेंट डेट स्कीम्स ज्या आहे ओके त्या जास्त आपण प्रेफर केल्या. बरोबर. तर जसं वोडाफोन आणि या सगळ्याचा प्रॉब्लेम झाला तसं नाही. लोक आजकाल म्हणतात लिक्विड फंड सेफ असतात. ते म्हणतात बाबांनो, सेफ या जगात काहीच नसतं, काही नाही आहे. त्यामुळे आपण सेफ टी ही रेग्युलेट करत असतो. त्यामुळे गव्हर्नमेंट सिक्युरिटी, PSU डेट असे जे फंड्स असतात ओके त्यामध्येच आपण ते ट्रान्सफर करून ठेवले आणि त्यामधनं हे बास्केट मधनं पैसे विड्रॉवल चालू होईल. तर होईल काय, हे जे PSU डेट फंड्स आहेत ते हळूहळू करत रिकामे होतील 2-3 वर्षात. बरोबर. रिकामेच करायचे. पुन्हा 2-3 वर्षामध्ये मला कुठेतरी संधी मिळते मार्केट एक्सपेन्सिव्ह झालेलं असण्याची, मी पुढच्या 2-3 वर्षाचे पैसे इक्विटी फंड मधनं परत इकडं पार्क करतो. असं कुशल नियोजन करण्याची क्षमता तुमच्यात पाहिजे. ही करण्यात हे टूल आहे. बरोबर. त्याला आपण सरसकट करून टाकणार. हे काय म्हणता येईल, प्रोफेशनल काम नाहीये. बरोबर. हे नवख्यानी माहिती नसताना असं फार्माच्या कुठल्याही याच्यात जाऊन गोळ्या घेऊन काय होतोय, खोकला होतोय, कुठली गोळी आहे असं केलेलं काम ठरतं. नाही, ते नाही झालं पाहिजे. हे मला तुझ्या माध्यमातून लोकांना सांगायचंय की हे तुम्ही फायनान्शियल ॲडवायझरच्या मदतीने, कन्सल्टिंग नाही, तुम्हाला पर्पस काय हे सांगून, बरोबर, आणि हा पर्पस तुम्ही कसा फुलफिल करत जाणार आहात त्यासाठी SWP नक्की उपयुक्त ऑप्शन आहे का हे तपासून, जर तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर सजेस्ट करत असेल की या पद्धतीत तुला SWP हा ऑप्शन योग्य राहील तर तो वापरा. बरोबर आहे. उपलब्ध आहे म्हणून सगळं मी वापरलं पाहिजे असं नाही, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. बरोबर आहे. करेक्ट. तर सरांचं म्हणणं तेच आहे की आता करायची कशी ते तुम्हाला माहित नसतं, आणि माहीत जरी असलं टेक्निकली तुम्हाला माहित असतं की या ॲपवर जायचं मग तिथून करू शकतो SWP, तर तसं नका करू. कारण जर तुमच्याकडे आज 1 कोटी रुपये पडले किंवा तुमच्याकडे 50 लाख रुपये पडले तर त्यातले 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 25 लाख रुपये याचं प्रॉपर मॅनेजमेंट, याच्यासाठी प्रॉपर कोणत्या फंडमध्ये ते पैसे टाकायचे यासाठी एक फायनान्शियल कन्सल्टंटच ती गोष्ट करू शकतो. बरोबर आहे सर. तर सर तुमच्याकडे जर कोणी आलं तर तुम्ही त्यांना हेल्प करू शकतात यासाठी? हो, मी अशा प्रकारे या सगळे जे 4 टाईप्स घेतलेत त्या प्रत्येक टाईप मधल्या अनेक लोकांना मदत SWP पॉइंट ऑफ व्ह्यूनी करतोय. ओके. तुम्ही सध्या पण SWPचे क्लायंट्स आहेत तुमचे भरपूर सारे? खूप क्लायंट्स आहेत, त्यांना SWP ऑप्शन्स चालू आहेत. हां.
राईट. सर तुम्ही जे डेप फंड वगैरे बोलले की ते विड्रॉल म्हणजे इकडच्या अकाउंटमधून तिकडच्या, जसं इक्विटीमधून पैसे काढून मग तुम्ही SWP ते टाकू शकतात, तर हे समजायला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं सर मला. तर ते थोडं जर आपल्या ऑडियन्सला तुम्ही सांगू शकले तर. इमॅजिन कर, एक केमिकल फॅक्टरीमध्ये आता आपण काम करतोय. ओके. आता या केमिकल फॅक्टरीमधनं युजेबल केमिकल बाहेर जाण्यासाठी एक टाकी हे केमिकल थंड करण्यासाठी आहे, आणि एक मोठी टाकी ज्यामध्ये केमिकल सगळे रिॲक्शन्स होते आणि केमिकल तयार करण्याचं साठी म्हणून एक मोठी टाकी आहे. बरोबर. ज्या वेळेला इक्विटी फंड मधनच SWP दिली जाते त्याला ते केमिकल थंड होतच नाहीये, डायरेक्टली तुम्ही त्या केमिकलच्या रिॲक्टर टाकीमधनच SWP घेताय. बरोबर. सो हे डेंजरस आहे ना. राईट. त्याऐवजी केमिकल कंपनीमध्ये आपण प्रोफेशनली काम करत असू तर होतं काय, या केमिकल रिॲक्शन मधली जी टाकी ए मधनं 10% 20% अमाऊंट ह्या काढल्या जातात. ओके. 10-20% थंड करण्यासाठी तू याच्यामध्ये दुसऱ्या छोट्या टाकीमध्ये ठेवतोस. करेक्ट. आणि त्या छोट्या टाकीमधनं जशी जशी रिक्वायरमेंट येते केमिकलची, बरोबर, तशी जर वापरत असेल तर हे थंड होत जाते ना हीटने. करेक्ट करेक्ट. आणि जशी ही टाकी संपत येते हा, तशी मेन केमिकल रिॲक्टर टाकीमधनं पुन्हा ती लोड करून ठेवता येते. बरोबर. सो ह्याला जर आपण कम्पेअर केलं विमानाने, हा, तर विमान कसं रफ लँडिंग झालं पाहिजे ना, त्याचबरोबर सॉफ्ट लँडिंग झालं पाहिजे. करेक्ट. आणि त्या सॉफ्ट लँडिंग साठी छान रनवे असला पाहिजे. बरोबर आहे. तो छान रनवे म्हणजे काय, तर डेट फंड्स आहेत. ओके. सो त्या म्हणून मी म्हणतो की SWP चं टेक्निकल यूज करण्यासाठी म्हणून डेट फंड्सचा वापर झाला पाहिजे. थेट इक्विटी फंड्स मधनं SWP वापरणं हे अनप्रोफेशनल आहे. बरोबर. राईट. तर तुम्ही काही एक्झाम्पल देऊ शकतात का याचं, की तुमच्याकडे जे क्लायंट्स आलेला कोणी, तर त्याने त्याच्यातून कसं अर्निंग केलं किंवा त्याला किती बेनिफिट झाला या गोष्टीचा? बरोबर. तर मला आठवतंय एक काका रिटायर्ड झालेले, आणि त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग करताना आम्ही त्यांच्याकडे म्हणजे त्यांना घाबरत 25 लाख रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केलेले. ओके. त्यांना 70-80 लाख रुपये रिटायरमेंट फंड होता मिळालेला टोटल. तुमच्याकडून त्यांनी 25 लाखाचं फायनान्शियल प्लॅनिंग SWP पॉइंट ऑफ व्ह्यूनी माझ्याकडनं करून घ्यायचं ठरवलं. मी त्यांच्या 25 लाखाचे त्यांना 12,500 रुपयाची SWP सुरू करून दिली. 6%, 6% ज्याच्याप्रमाणे. पण जसं आपण बघतोय गेल्या 3-4 वर्षांमध्ये तर मार्केट प्रचंड वेगाने 22-24% रिटर्न इक्विटी मार्केट्समध्ये मिळत गेला. करेक्ट. त्या मिळालेल्या ह्याच्यामुळे झालं असं की आता 10 वर्षानंतर त्यांची जी 25 लाखाची अमाऊंट होती, बरोबर, तर ती सुद्धा जवळपास 1,40,00,000 झाली आहे. 25 लाख रुपये जे त्यांनी इन्व्हेस्ट केले होते सर, ती आता 1,40,00,000 झाली. जस्ट बिकॉज ऑफ SWP च्या याच्यावरून. नाही, वाढ सुद्धा त्याच्यामध्ये वाढ पण होत गेली आणि त्यांनी अर्निंग पण त्यांचं होत गेलं त्याच्यात. जबरदस्त. म्हणजे तुम्ही बिकॉज आपण प्लॅनिंग मध्ये तर इकडे आता म्हणतोय 14-15% ना. हो. त्यांना मिळालेला जो स्पीड होता रिटर्नचा तो खूप जास्त होता. जो 22-23% ॲव्हरेज स्पीड त्यांना 10 वर्ष मिळाला. बरोबर. आणि त्यांनी त्यामध्ये 0.5% SWP जी होती ती वाढवलीच नाही. ओके. म्हणजे पुढे त्यांना विड्रॉल कम त्यांनी ते सेम ठेवलं, अमाऊंट ठेवलं. विड्रॉवलचा अमाऊंट जर त्यांनी वाढवत नेली असती तर मग त्यांचे रिटर्नचे पैसे पण झाले. मग काय झालं असतं, अजून काही लाख रुपये कमी झाले असते. पण 1 लाख रुपये 1 कोटी रुपये तर झाले असते. 1 CR वरच गेले असते तरी पण ते जबर. 15% हिशोबाने जर आपण हेच प्लॅनिंग हे केलं, बरोबर, तर लक्षात घे साधारण 10 वर्षात ही अमाऊंट SWP घेऊन वाढवत राहून सुद्धा दुप्पट होते. जबरदस्त. म्हणजे 50 लाखाचे सुद्धा तुझे 1 कोटी होऊ शकतात यार होतात रिटायर्ड झालेल्या व्यक्तीचे तिचे. आणि जे 50 लाखावरती मी 25,000 दर महिना घेत होतो, ते मी जसे 1 कोटी झालेले असतील, मला 50,000 रुपयाची पेन्शन सुरू झाली आहे. परफेक्ट. सर थँक्यू सो मच, तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली. ॲक्च्युली कसं असतं ना की
सुरुवातीला मलाही आधी असं वाटायचं की फायनान्शियल कन्सल्टंटची गरज काय. मला इतकं माहिती होतं की नाही शेअर मार्केटमध्ये कोच असतो, की मला ट्रेड करायला कोच लागतो. बट जितकं तुम्ही शेअर मार्केटमध्ये कमवू नाही शकत तेवढं तुम्ही तुमच्या प्रॉपर इन्व्हेस्टमेंटमुळे पैसेही कमवू शकतात. तुमचं लाईफ पण तुम्ही एकदम लक्झरियस करू शकतात. फक्त तुम्हाला एका प्रॉपर फायनान्शियल कन्सल्टंटची गरज आहे. आणि ती याच्यासाठी आहे की तुम्हाला माहित नाही की तुमचा पैसा तुम्हाला यूज कसा करायचा. तुम्हाला खर्च करायचा माहिती आहे, पण त्याला कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं हे फक्त फायनान्शियल कन्सल्टंटलाच माहिती असतं. आणि मला ही गोष्ट तेव्हा रिअलाइज झाली जेव्हा माझ्या सरांसोबत पॉडकास्ट सुरू झाले आणि आमचं बोलणं सुरू झालं. तर सर, आता जे लोक आहे ज्यांना तुमच्याकडून SWP स्टार्ट करायची आहे किंवा कुणाला SIP स्टार्ट करायची आहे किंवा त्यांना म्युच्युअल फंडमध्ये पैसे किंवा त्यांचं एक प्रॉपर इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करायचं आहे, तर त्यासाठी ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसा करू शकतात? माझा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामवर पण सरांचं अकाउंट आहे. सर, इंस्टाग्रामचं नाव काय तुमचं? इंस्टाग्रामवरती अर्थसमीर संवेदन इन्व्हेस्टमेंट्स. करेक्ट. संवेदन इन्व्हेस्टमेंट्सचा युट्यूब चॅनल पण आहे. युट्यूब चॅनलवर आहे आणि इंस्टाग्रामवरती अर्थसमीर आहे. ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. यूट्यूबवरून तुम्हाला खूप डिटेल माहिती मिळू शकते. सरांच्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला डिटेल माहिती मिळू शकते. आणि जर कॉल केला तुम्ही तर सरांची टीम प्रॉपरली तुमच्याशी बोलेल आणि तुमचं जे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आहे ते सर स्वतःच करतील. जे माझी वेळ मॅनेज करून देण्याचं काम ते टीम करून देणार आणि सरांसोबतच तुमच्या सगळ्या मीटिंग होतील. आणि तुम्ही पण तुमचं जे प्रॉब्लेम्स लाईफमध्ये लोन झालंय, काही झालंय, बिलकुल चिंता करू नका, सरांना कॉल करा. सर, थँक्यू सो मच. थँक्स चेतन.